अध्याय 227 तीर्थयात्रादी विशेष विधान महात्म्य वर्णन। ओम नमो नर्मदाय। श्री मार्कंडेय उवाच एतानि तव संक्षेपात प्राधान्यात कथितानि च न शक्तो विस्तरात द्वंक्तुम संख्याम तीर्थेषु पांडव। मुनिश्रेष्ठ श्री मार्कंडेय वदले, हे पांडव, प्राधान्यानुसार या तीर्थाचे संक्षिप्त वर्णन मी तुम्हास केले. विस्तारपूर्वक या तीर्थाच्या संख्येचे वर्णन करण्यास मी असमर्थ आहे. ही पवित्र श्री नर्मदा नदी त्रैलोक्यात प्रसिद्ध, सर्व नद्यांमध्ये श्रेष्ठ, तसेच श्री शंकराला अतिप्रिय आहे. राजा, जो श्री नर्मदाचे मनापासून निरंतर चिंतन करतो तो शतचांद्रायणाचे उत्तम फल प्राप्त करतो. इथे जे श्रद्धारहित व नास्तिक स्थित आहेत ते घोर नरकात पडतात असे श्री शंकराने सांगितले आहे. आता इथं महत्त्वाची भूमिका आहे की आपण आत्तापर्यंत जेवढे अध्याय वाचले तर ते श्रवणाने सुद्धा आपल्या अंतरातील दोषांपासून मुक्तता मिळते आणि पुण्य किंवा श्रवण करणं, पठन करणं, वाचन करणं, श्रवण करणं, स्मरण करणं हे सुद्धा इतकं पवित्र आहे आणि आपणाला पारमार्थिक उन्नती करून देणार आहे असं वारंवार प्रत्येक अध्यायाच्या अंती आपणाला सांगितलेलं आहे. त्यामुळे असं जरूर नाही आहे की प्रत्यक्ष जाऊन आपण तिथं जावंच. इथे सर्व ज्या नद्या आहेत नर्मदा व्यतिरिक्त त्या सर्व नद्यांमध्ये आपण प्रत्यक्ष जावं लागतं, तिथे प्रत्यक्ष स्नान करावं लागतं. परंतु मैयाला असा वर आहे कारण ती अमर अविनाशी अशी आहे आणि तिने 21 कल्पापासून, हे 22वा कल्प शास्त्रानुसार चालू आहे आणि तिने अखंड ती वाहत आहे, अखंड ती सेवा कार्य करत आहे आणि त्यामुळे तिचं केवळ स्मरण केलं असता किंवा दर्शन मात्रे ती पापहरण करणारी आहे, पुण्यदायिनी आहे, पापहरण करणारी आहे. तर असं आहे. त्यामुळे असं आवश्यकच नाही. ज्या जीवाच्या जीवनामध्ये मैया आलेली आहे आणि भले तिथे प्रत्यक्ष जाता आलं नाही तरीसुद्धा प्रत्यक्ष गेल्यानंतर जे फल प्राप्त होतं किंवा किंबहुना तिथे गेलो आणि आपण तिच्याशी एकरूप नाही झालो, परंतु तिथे न जाता सुद्धा आपण इथे तिच्या स्मरणात आपल्याला ती जाणवते, तिच्याशी आपण जोडले गेलो, तिच्याशी आपण एकरूप झालो, तिच्याप्रती आपल्याला प्रेम निर्माण झालं, तर याचाच अर्थ ती आपल्यावरती प्रेम ती तर सर्वांवरती प्रेम करते. कारण का की ती आहेच अमर अविनाशी अशी, त्यामुळे तिची दृष्टी ही सर्वांवर असतेच. परंतु जेव्हा आपली पण दृष्टी ती जाते तर त्यावेळेला आपण ते अनुभवतो तिचं प्रेम आणि तेव्हा ती आपल्याला अगदी प्रेमाने जवळ करते. तर हे आहे. त्यामुळे इथे जे आपण न जाता सुद्धा आपण एकरूप होऊ शकतो त्यापासून कोणी रोखू शकत नाही आणि ती न जाताही आपणाला घरी बसल्या तेवढे अनुभव देऊ शकते. कारण तिचं ते महात्म्य ती आहेच त्या पद्धतीने. त्यामुळे केवळ नर्मदा तटापर्यंतच ती मर्यादित नाही आहे, तर ती विश्वव्यापिनी आहे. तर हे महत्त्वाचं आहे. कारण संपूर्ण विश्वातलं सर्व काही विनाश पावतं तेव्हा ही असते. त्यामुळे ती विश्वव्यापिनी आहे. त्यामुळे केवळ नर्मदा तट ते 3,500 किलोमीटरपर्यंतच तिची ऊर्जा मर्यादित नाही आहे. हे आहे. आता या संदर्भातलाच आपण अंती थोडंसं अनुभव पाहूयात नंतर. आता पुढील हा जो अध्याय आहे तर ह्या अध्यायात पण तेच सांगतात की मुनिश्रेष्ठ श्री मार्कंडेय वदले, हे पांडव, प्राधान्यानुसार या तीर्थांचे संक्षिप्त वर्णन मी तुम्हास केले. विस्तारपूर्वक या तीर्थांच्या संख्येचे वर्णन करण्यास मी असमर्थ आहे. ही पवित्र श्री नर्मदा नदी त्रैलोक्यात प्रसिद्ध, सर्व नद्यांमध्ये श्रेष्ठ, तसेच श्री शंकराला अतिप्रिय आहे. राजा, जो श्री नर्मदाचे मनापासून निरंतर चिंतन करतो तो चांद्रायणाचे उत्तम फल प्राप्त करतो. इथे जे श्रद्धा रहित व नास्तिक स्थित आहेत ते घोर नरकात पडतात असे श्री शंकराने सांगितले आहे. स्वतः भगवान श्री शंकर श्री नर्मदा जलाचे नित्य सेवन करतात.
त्यामुळे श्री नर्मदा नदी अत्यंत पुण्यदायी आहे. ही ब्रह्महत्येचे पापहरण करणारी आहे. ही श्री महेश्वराच्या देहापासून निर्माण झाल्यामुळे हिला माहेश्वरी गंगा म्हणतात. युधिष्ठिर, ही भारताची दक्षिण गंगा संबोधली जाते. जान्हवी वैष्णवी गंगा व सरस्वती ब्राह्मी गंगा म्हणून ज्ञात आहे. तर ही श्री नर्मदा माता शांकरी निस्संशय साक्षात माहेश्वरी गंगा आहे. पार्थ, ज्या प्रकारे मानवात श्री ब्रह्मा, श्री विष्णू, श्री महेश्वर या भेदरहित त्रैमूर्ती परमात्म्याचा आश्रय आहे, त्याचप्रमाणे तुम्ही या तिन्ही नद्यांमध्ये भेद करू नका. हे भरतवंशोत्पन्न राजा, इथे श्री नर्मदाच्या दोन्ही तटांवर स्थित वृक्षांवर अंतरिक्षात जळी स्थळी हजारो लाखो करोडो तीर्थे विद्यमान आहेत, ज्यांचे वर्णन करण्यास वाणीचे ईश्वर श्री ब्रह्मदेव किंवा श्री महेश्वरही असमर्थ आहेत. काय सांगते? श्री नर्मदाच्या दोन्ही तटांवर स्थित वृक्षांवर अंतरिक्षात जळी स्थळी हजारो लाखो करोडो तीर्थे विद्यमान आहेत, ज्यांचे वर्णन करण्यास वाणीचे ईश्वर श्री ब्रह्मदेव किंवा श्री महेश्वरही असमर्थ आहेत. मग अन्य कोणी कसे समर्थ होऊ शकतील? श्री नर्मदाच्या स्मरणाने एका जन्माचे, दर्शनाने 3 जन्माचे व स्नानाने 7 जन्माचे पातक नष्ट होते. ज्याने श्री नर्मदेत स्नान केले त्याने देवकार्य केले, अग्नीत विधीपूर्वक हवन केले, शिवाय चतुर्वेदाचे अध्ययन केले. काय सांगते? ज्याने श्री नर्मदेत स्नान केले त्याने देवकार्य केले, अग्नीत विधीपूर्वक हवन केले, शिवाय चतुर्वेदाचे अध्ययन केले. तेव्हा प्राधान्यानुसार संक्षेपाने मी तुम्हाला तीर्थे सांगितली आहेत. हे कुंतीपुत्र, मी याचे विस्ताराने वर्णन करण्यास तसेच श्रवण करण्यासही समर्थ नाही. राजा युधिष्ठिरने विचारले, पूज्य, या विषयासंबंधीचे आचरण तसेच यमनियमांचेही वर्णन करावे. तसेच प्रायश्चित्तार्थ यात्रेत काय विधी करतात त्यासंबंधी मला सांगावे. श्री मार्कंडेय वदले, महाराज, जो परलोकातही कल्याण करणारा आहे त्या विषयासंबंधी तुम्ही खूप चांगला प्रश्न विचारला. तुम्ही लक्षपूर्वक ऐका. मी माझ्या बुद्धीनुसार कथन करतो. मनुष्याने अनित्य शरीराने नित्य सुख देणाऱ्या कर्माचे यथायोग्य आचरण करावे. हा प्राण अतिथीप्रमाणे अवश्य निघून जातो. जसे अपार धनाने दानरूपी सार, वाणीने सत्यरूपी सार, आयुष्याने कीर्ती धर्मरूपी सार, तसे शरीराने परोपकाररूपी सार संग्रहित करावा. काय सांगतायत? अपार धनाने दानरूपी सार, वाणीने सत्यरूपी सार, आयुष्याने कीर्ती धर्मरूपी सार, तसेच शरीराने परोपकाररूपी सार संग्रहित करावा. या महामोहमय संसाररूपी कढईत सूर्यरूपी अग्नी, दिवसरात्ररूपी इंधन आणि महिना व ऋतुरूपी उलटणे वापरून प्राणीमात्रांना परिपक्व करतात. हेच वृत्त आहे. यास्तव शास्त्र नियमानुसार सांगितल्याप्रमाणे समजून उमजून कर्म करावे. संशयी मनुष्यास ना इहलोक ना परलोक सुखद असतो. मंत्र, तीर्थ, ब्राह्मण, देवता, ज्योतिषी, औषध व गुरु या सर्वात ज्याची जशी भावना असते तशी त्यास सिद्धी प्राप्त होते. अंधश्रद्धेने केलेले हवन, दान, तप याशिवाय जे काही केले जाते ते सर्व असत्य मानले जात असल्यामुळे तसे कर्म करणारा इहलोकात तसेच मरणोत्तरही सुखी होत नाही. जो शास्त्रविधी त्यजून स्वेच्छेने व्यवहार करतो त्याला ना सिद्धी, ना सुख, ना परमगती प्राप्त होते. मनुष्यास शरीर सिद्धीसाठी अनेक उपाय आहेत. परमतीर्थ सेवनासम निज शरीर शुद्धीसाठी अन्य कोणता उपाय नाही. शरीरशुद्धी कृच्छ, चांद्रायन आदीने वा तीर्थांच्या सेवनाने होते. राजा, मनुष्य जेव्हा तीर्थाच्या उद्देशाने जातो तेव्हा देवगण, पितृगण आकाशात संचारणाऱ्या पक्षाप्रमाणे हर्षभरीत होऊन त्याच्या पाठोपाठ जातात. मनुष्य जेव्हा तीर्थाच्या उद्देशाने जातो तेव्हा देवगण, पितृगण आकाशात संचारणाऱ्या पक्षाप्रमाणे हर्षभरीत होऊन त्याच्या पाठोपाठ जातात. तीर्थयात्री अभ्युदयानिमित्त श्राद्ध करून, देवता व इष्टबंधूंना विचारून, ब्राह्मणांची आज्ञा घेऊन, नियमांचे ग्रहण करत भगवान श्री विष्णू व गणेश्वर श्री शंकराला शरण जातात. नृपश्रेष्ठ, या तीर्थयात्रेत म्हणजेच परिक्रमेत एक वेळा
एक वेळा भोजन, ब्रह्मचर्य, भूमिशयन, सत्यवचन, परान्नाचा त्याग, प्रतिग्रह म्हणजे दुसऱ्याचे दान ग्रहण न करणे, द्रोह व धोकेबाजीचा त्याग, साधू समसाधी वेशभूषा, विनयशील आचरण, दांभिकपणा व अहंकाराचा त्याग करावयाचा असतो. ज्याचे दोन्ही हातपाय व्यवस्थित आहे, मनावर संयम आहे, शुद्ध व सात्विक प्रवृत्ती आहे, तसेच ज्यात विद्या, तप, कीर्तीचा निवास आहे, त्यालाच तीर्थयात्रेचे म्हणजेच परिक्रमेचे फल प्राप्त होते. राजा क्रोधरहित, सत्यवादी, प्रेमळ, दृढ व्रतधारी व सर्व प्राणीमात्रांत समभाव ठेवणाऱ्या मनुष्यास तीर्थयात्रेचे फल प्राप्त होते. कुरुक्षेत्र, बद्रीनारायण, विरजा आणि गया वर्ज केल्यास सर्व तीर्थात मुंडन व उपवास विधीपूर्वक आवश्यक आहे. स्नान, देवपूजन, श्राद्धात पिंडदान, यथाशक्ती ब्राह्मण भोजन हे सर्व तीर्थात विधी आहेत. हे कुंतीपुत्र, प्रायश्चित्ताकरता संकल्प सोडून तीर्थयात्रा करण्यासाठी ही जो विधी आहे तो मी तुम्हाला सांगतो, लक्षपूर्वक ऐकावा. एक वेळा भोजन, मीठयुक्त भोजनाचा त्याग, स्नान, एकान्नाचे भोजन, मितभाषण, पतित पुरुषांशी संभाषण वर्ज, परनिंदा व परान्नाचा त्याग, नीच पुरुषांचा सहवास वर्ज, पादत्राणे न वापरणे, पवित्र होऊन केवळ 2च वस्त्र वापरणे, यानुसार मनात संकल्प करून ब्राह्मणांच्या आज्ञेने यात्रा करावी. तीर्थक्षेत्री जाऊन स्नान, देवपूजन शिवाय केलेल्या पापाचा पश्चाताप करून मनुष्य दुष्कर्मातून मुक्त होतो. वेद, तीर्थ, देवता, ज्योतिषी, औषध व गुरु या सर्वांत ज्याची जशी भावना असते तशी त्यास सिद्धी प्राप्त होते. हे भरत वंशोत्पन्न राजा, पुराणांत व स्मृतीत सांगितलेल्या तीर्थांच्या फलाप्रमाणे अर्थवादाची शंका सोडून विचार सुस्थिर असावे. शास्त्रोक्त विषयाची यथोचित कल्पना करावी. आत्मशुद्धीकरिता शरीरास कष्ट व मरणात अशक्ती जाणून तीर्थविषयात उचित प्रायश्चित्त घ्यावे. महाराज, तुम्ही श्री नर्मदातील प्रायश्चित्तासंबंधी ऐका. मनुष्य 24 योजन दूर जाऊन 24 कृच्छ व्रतांचे उत्तम फल प्राप्त करतो. यापेक्षा जास्त योजन पार केल्यास पादकृच्छ फल प्राप्त होते. महाराज, विद्वानांच्या मते शुद्धीच्या आकांक्षेने पदयात्रा करणारा प्रतियोजन पार करताना प्रायश्चित्त घेतो. महाराज, प्रणवतीर्थात, श्री नर्मदा उरी संगमात, भृगु क्षेत्रात मनुष्यास दुप्पट फल प्राप्त होते. नृपश्रेष्ठ, देवनदी संगम शूलभेद तीर्थात पादहीन द्विगुणित फल प्राप्त होते. तसेच काही लोकांच्या मते करंजा संगम, एरंडी संगम, कपिला संगम व कुब्जा संगमात तिप्पट फल प्राप्त होते. महाराज, ओंकार क्षेत्री सुद्धा यात्रेस तिप्पट फल प्राप्त होते. श्री नर्मदा व अन्य नदींच्या संगमात कृच्छ चांद्रायणाचे फल मिळते, असे प्राचीन आचार्यांचे मत आहे. श्री नर्मदा सागर संगमात तिप्पट फल प्राप्त होते. युधिष्ठिर, शुक्ल तीर्थात कृच्छचे चौपट फल प्राप्त होते. उत्तम मनुष्य प्रतियोजन म्हणजे 4 कोस पार करत एकूण 24 योजन चालल्यावर अधूनमधून खूप काळ निवास करतो. पापशुद्धी करता दांभिकपणा व अहंकार वर्ज केल्यास तसेच शुद्ध बुद्धीने श्री नर्मदाच्या सेवेत तत्पर झाल्यास मनुष्य सर्व पापातून मुक्त होतो. पापशुद्धी करता दांभिकपणा व अहंकार वर्ज केल्यास तसेच शुद्ध बुद्धीने श्री नर्मदाच्या सेवेत तत्पर झाल्यास मनुष्य सर्व पापातून मुक्त होतो. हे कुंतीपुत्र युधिष्ठिर, या प्रकारे मी तुम्हाला प्रायश्चित्ताचे अर्थलक्षण तसेच श्री नर्मदा यात्रेच्या नियमाचरणासंबंधी सांगितले. राजा युधिष्ठिराने विचारले, आपण मला योजनाचे प्रमाण सांगावे, तसेच शुद्धीच्या कारणासंबंधी सांगा, जे जाणून माझे मन निश्चित व सावध होईल, कारण मनच शुद्धीचे कारण आहे. श्री मार्कंडेय वदले, हे पांडुपुत्र, योजनाचे प्रमाण तसेच तीर्थयात्रेच्या विशेषतः कृच्छ संभव धर्मासंबंधीही मी तुम्हाला सांगतो. तुम्ही श्रवण करा. जवाचे तिरपे 8 मध्यभाग अथवा 3 धान हे 1 अंगुलीचे प्रमाण आहे. अशा प्रकारे 12 अंगुली म्हणजे 1 वीत, 2 वीतांचा 1 हात आणि 4 हातांचा 1 धनुष्य. युधिष्ठिर, तज्ञ त्यांस दंड म्हणतात.
2000 धनुष्य म्हणजे 1 कोस व 4 कोसचे एक योजन होते. हे भरतवंशोत्पन्न राजा, हे योजनाचे प्रमाण तुम्हाला सांगितले, ज्यामुळे परिक्रमा करणारा मनुष्य प्राप्त फल जाणू शकतो. राजश्रेष्ठ, या प्रकारे जलरूपी तीर्थात कृच्छव्रताचे फल मी तुम्हाला सांगितले. पूर्वी सांगितलेल्या त्या तीर्थाचे जे वैशिष्ट्य आहे ते तुमच्यासारख्या श्रद्धाळू राजास सांगतो, तुम्ही ऐकावे. या तीर्थामध्ये उपवासाने कृच्छव्रत फलापेक्षा अधिक फल प्राप्त होते. श्रद्धापूर्वक मंत्र जपाने कृच्छव्रताचे फल प्राप्त होते. युधिष्ठिर, तिथेच बुद्धिमान मनुष्य स्नान करून प्रसिद्ध देवादिदेव श्री शंकराचे दर्शन, पूजन व प्रणाम करून कृच्छव्रताचे फल प्राप्त करतो. तीर्थात मुख्य फल स्नानाने व दुसरे फल उपवासाने लाभते. तिथे देवदर्शन व पूजनादीने तिसरे फल मिळते. दिवस रात्र यथाशक्ती जपजाप्याने चौथे फल प्राप्त होते. सर्व तीर्थांतील फल दुरून पंचम फलासमान कल्पित असते. तटावर स्थित मनुष्य सर्व फल प्राप्त करतो. तटापासून दूर पण 4 कोसापेक्षा कमी अंतरावर मनुष्य स्थित असल्यास त्यास दशांश फल प्राप्त होते. कथन केल्याप्रमाणे फलप्राप्ती निस्संदेह होते. उपवासपूर्वक भोजनाआधी महानदीत स्नान केल्यास कृच्छव्रताचे फल प्राप्त होते. 6 योजन म्हणजे 24 कोस अंतर वाहणारा ओढा असतो. 24 योजन म्हणजे 96 कोस अंतरापर्यंत वाहणारी छोटी नदी असते व त्याहूनही अधिक अंतर वाहणारी महानदी असते. हा श्री स्कंद पुराणातील रेवाखंडाच्या पूर्व भागातील तीर्थयात्रा म्हणजेच परिक्रमा विधिवर्णन नावाचा 227वा अध्याय पूर्ण झाला. तर अशा रीतीने ह्या अध्यायामध्ये परिक्रमेचे नियम सांगितलेले आहेत आणि त्याची फलश्रुती पण सांगितलेली आहे. तर आहारासंदर्भात काय आचरण असावं त्या संदर्भात, त्याचप्रमाणे सतत नामजप आतमध्ये चालू असणं, हे सर्व काही इथं सांगितलेलं आहे. तर असा हा परिक्रमावासींसाठी हा अध्याय आहे.